नमस्कार मित्रांनो, आता मी जरा ग्रामदेवीच्या देवळात चाललो होतो. तर इथे एक जुनं घर आहे. तिथे आता माणसं राहत नाही, सर्व मुंबईला राहतात. तर तिथे कुत्रे त्यांच्या पडीमध्ये राहण्यासाठी रावटं कसं केलं ते तुम्हाला दाखवतो आता मी. तर ह्या बघा, ते आता जसं मला बघितलं ना तसं ते पाहिलेत. हे बघा, त्यातलं एक कुत्र्याचं पिल्लू इकडे आलं, हे बघा इकडे गेलं. आणि अजून एक तिथे मोठा कुत्रा आहे. आय थिंक बघूया आहे की नाही की पाळायला, कारण मला बघितलं तेव्हा त्याला पाळायला तो. तर बघूया तिथे आहे. हा बघा, तो बघा कुत्रा पाळायला तो. तर हे बघा, हे अशा प्रकारची जुनी कोकणातली घरं आहेत. तर हे बघा, ते त्यांनी काय केलं आहे. आता घरी कोणी नाही आहे, लॉक आहे घराला. तर हे बघा, हे जागोजागी निगडूम ठेवलेत, निगडूम तोडून. तर याचं कारण का, कुत्री हे असं उकरतात. हे बघा, जसं की त्यांनी इकडे ठेवले म्हणजे तिकडे उकरलं नाही आहे. तर इकडे नाही होतं असेल किंवा बाजूला झालं असेल, तर त्याच्यामुळे उकरून हे त्यांना ऊब मिळण्यासाठी मातीत बसतात असं. आता तशा प्रकारे इथे असं बसले होते. हे बघा, हे काठी मुद्दाम ठेवलेले आहे निगडूम, जेणेकरून ते खड्डा काढून त्यामध्ये राहू नये म्हणून. तर अशा प्रकारे ही कोकणातली घरं आहेत, जुनी घरं. याला म्हणतात खुटी असते ती घराला लावलेली. म्हणजे बाहेरून कुठून आलो की पिशवी वगैरे लावण्यासाठी. सान पण असायची, बट आता इथे सान नाही आहे. जुनी घरांना असते. हे पण जुनंच घर आहे, लॉक लावलं झालं आहे घराला, कारण घरातली माणसं मुंबईला असल्यामुळे. हे मातीचं घर आहे. अशा प्रकारे हे त्यांची कौलांची मांडणी. आणि इथे भुंगासुद्धा आतमध्ये ये प्लीज प्लीज कमॉन कमॉन. भुंगासुद्धा इथे वावरत आहे. हा बघा, जो की घराचे या आतमध्ये आला 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 आयला आपला ऐकतो यार. आपल्याशी पशु पक्षी बोलायला लागली काय. ये बोललो तो आला. आता घराला इथे होल पाडणार तो. इथे असेल सुद्धा होल पाडलेला. एक मिनिट दाखवतो मी, प्रयत्न करतो असेल तर. नाही इथे कुठे. तर हे बघा, अरे हाय, हे बघा आतमध्ये गेला तू. हे बघा, हे बघा, हे बघा इथे आतमध्ये गेला. कुठे गेला बोबन, कुठे गेलास. हा बघा, ह्या होलामध्ये गेला इथे. तो आदमी काय ते करतोय. एक मिनिट हा, कुठे हे बघा, बघा तो बघा काहीतरी करतोय. याची पिल्लं आहेत आतमध्ये. तर अशा प्रकारे हे कोकणातलं एक जुनं घर आहे. हे बघा, हे एवढे आहेत. हे त्याचे होल आहेत. ते बघा, त्याच्यात दगडी भरून ठेवले आहेत भुंग्यांच्या होलमध्ये घरातल्या माणसांनी. हे बघा, हे बघा, हे बघा, ह्याच्यात पण पिल्लं आहेत. ते बघा आतमध्ये आहे. तो बघा, खतरनाक यार. छोटी छोटी पिल्लं आहेत काय ते. हां, पिल्लं आहेत ते. बघा बाहेर येतोय. कमॉन कमॉन कमॉन, ये भारी भारी. बट आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे, तर आपण बाहेर जाऊया. आता बाहेरून जरा घराचं ओव्हरऑल व्ह्यू दाखवतो एक. तर हे आता वरती आलो मी. आणि अशा प्रकारे हे आहे त्या जुन्या घराचं व्ह्यू. बघा घराचं किती मस्त आहे. याची तुळस आहे, तुळशीच्या होतीचं रामफळ झाड आहे. रामफळची फळं पण लागतात ह्या रामफळीवरती. तर अशा प्रकारची आहे तशी कोकणातली घर. हे जुनं घर होतं, खूप मस्त वाटलं. बट आता प्रत्येकाचं तुम्हाला माहिती आहे, प्रत्येकजण पैसा कमवण्यासाठी मुंबईला गेलेला असतो. तर त्याच्यामुळे अशी घरं बंद होतात. आणि मग म्हणजे चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे असं आपण बोलू शकत नाही, कारण का पैसा तर आयुष्य कमवण्यासाठी आयुष्य जगण्यासाठी पैसा तर लागतोच. तर त्यासाठी प्रत्येकाला वाटतं की मुंबईला जावं, कारण का गावाला पैशाचा स्त्रोतापेक्षा मुंबईला स्त्रोत चांगला आहे. त्याच्यामुळे प्रत्येकजण मुंबईला जात असतो. तर अशामुळे त्यामुळे आपली गावातली घरं अशी पडकी होतात. मी असं नाही बोलत आहे की मुंबईला जाऊ नये, जावा, कारण की ती काळाची गरज आहे. तर काही लोक बोलतात की नाही यार, लोकांनी असं नाही केलं पाहिजे, तसं नाही केलं पाहिजे. मग माझं असं असतं की रिॲलिटीवरती मी बोलतो की असं करून थोडी चालणार आहे. म्हणजे तुम्ही गेलात पैसा कमायला आणि बाकीच्या जुन्या लोकांनी यायचं नाही, त्यांनी गावात राहायचं, गाव पण जपण्यासाठी, असं थोडी आहे. प्रत्येकाला हक्क आहे आपल्या मर्जीप्रमाणे जगण्याचा. ॲक्च्युली माझा आवाज खूप मोठा आहे. माझं मोटिवेशन बघून या आवडीतली माणसं बाहेर येतील. तर इथेच थांबूया आपण. आणि अशाच प्रकारच्या कोकणातल्या रिअल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे कोकणी म्हारक्या. बाय बाय, भेटू अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओमध्ये.